असू द्या चला. नमस्कार मित्र, आज आपण कामगार केसरी मैदानात होतो. कामगार केसरी आदत एक बैलाच मानकरी देवाभाई संभाजी एक्सप्रेस येडा लक्ष. संभाजी एक्सप्रेस येडा लक्षा. आपल्या समोर अक्षय भाई आहेत. नमस्ते अक्षय भैया. नमस्कार. काय बऱ्याच थोडंसं प्रत्यक्षेनंतर मला गुलाल दिसतो तुमचा. गुलालाचा आमचा तसा बघायला गेलं तर संघर्ष हा जवळजवळ 2-2.5 वर्ष झाला आम्ही गुलालासाठी संघर्ष करतोय. बर. परंतु असंख्य बैल दावणीला येऊन सुद्धा आम्हाला 1 नंबर प्राप्त कधी झाला नव्हता. आणि भरपूर बैल दावणीला आली, काही बैल मी विकली, पण माझ्या दावणीला हुकमी अक्का म्हणून देवा कायम राहिला. बर. देवा मी लहानपणापासून घेतल्यापासून घरातल्यांची पण इच्छा होती कधी बैल द्यायला नको, विकायला नको, म्हणून बैल तसा ठेवला दावणीला. पण आज बैलांनी साध्य करून दाखवलं. गावाच्या मैदानामध्ये 1 नंबर करून साध्य केलं त्यांनी. देवाचा आता कितवा पहिला गुलाल आहे 1 नंबरचा? तसे देवाचे 4-5 गुलाल आहेत मोठे मोठे, पण 1 नंबर नव्हता झाला. आज त्याला संधी भेटली 1 नंबर करण्याची, त्याने संधी सोनं केलं. आज म्हणजे 1 नंबर देवाला हुलकावून देत होता. 1 नंबर हुलकाने द्यायचा, पण आज साध्य केलं देवा. आज देवाने साध्य केलं. त्याला म्हणतो ना आपण गोल्डन चान्स भेटला, त्याने त्याचं करून दाखवलं सगळं. पण असं माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतर बैल तुमच्यासारखी चर्चेत होती, तर तसा देवा नव्हता चर्चेत. काय देवाचं कसं होतं, आपण जी बैल बाकीची घेतली होती ती चांगले म्हणजे चांगल्या रकमेची आपण बैल घेतली होती, त्याच्यामुळे त्यांचं नियोजन आपण करत होतो. पण देवा कसा पळत होता बैल, पण असं उजेडत नव्हता, कारण त्याला पैर आपण तसं करत नव्हतो, नियोजन होत नव्हतं व्यवस्थित. आज त्याचं नियोजन झालं. आमचे मित्र जावेद 3279 छत्रपती संभाजीनगरचे एकदम प्रसिद्ध जाकी आहेत. म्हणजे तिकडून संभाजीनगरवरून आलाय बैल. हा, हे येडा लक्षात आहे. हा आदत आहे आणि संभाजीनगरला तिकडं सेकंडमध्ये पळतो बैल. बर. त्यांचे तुमच्या अगोदरपासून संबंध आहे ते तुम्ही बोलवलं? हो, आमचे पहिले संबंध होते. ते मला म्हणले अचानकच, भैया आपल्याला आदतचं मैदान खेळायचं आहे. म्हणलं ठीक आहे, आपला देवानी घरची गाडी पळवू आपली, बघू काय होतं. मग आम्ही गाडी पळवून बघितलं, गाडी चांगलीच पळाली गटापासून सेमी फायनल. त्यांनी विचारल्यानंतर तुमच्या नजरेतून देवाने दोन्ही पळवायची येडा लक्ष असे तुम्ही ठरवलं? हो. आणि ते सार्थही झालं? सार्थ झालं. बर. कोण बोलत? जावेद भाई. तुम्हाला अंदाज होता का की गाडी आज आपली 1 नंबर करेल? अगोदर ज्यावेळेस अक्षय भाईने विचारलं त्यावेळेस अगोदरच मी सांगतो, अगोदरचा ते बैल बी छान शहाणा बैल आहे. वासराला घेऊन पडत होतो, मला माहित आहे. त्याच्यामुळे आपला वासरा बी चांगला पडतो. तो मला माहीतच होतं ना का गाडी काही ना काही करू शकते. बर. समजा असं काही नक्की सांगू शकत नाही कोणी, पण गट काढल्यानंतर मला कळाला का गाडी गट काढल्यानंतर अंदाज आला. हो. आणि ज्यावेळेस सेमीला गाडी, ज्यावेळेस सेमीला मधनं तास लागणार. हा, 6 नंबर तास. बर. म्हणजे तिकडे 2 गाड्या होत्या. हो. तर नाही, पहिल्याच सेमीत पळाली गाडी. हो हो. त्यावेळेस सेमीला 6 नंबर तास लागलं. हो. आणि त्यावेळेस काय अंदाज आला? काय नाही, आता गाडी मधून लागल्यानंतर काय बैला दोन्ही पळणारच आहे. आणि सुट्टी झाल्यानंतर सुट्टीत गाडी थोडी फसली होती. बर. पण पुढे चांगली गाडी पळाली. कसं गाडी पुढच्या पल्ल्यात जरा जास्त स्पीड लावते आणि वासरू पण पुढच्या पल्ल्यात चांगलं पळते. बर. म्हणजे गाडी जोडून पळते. चालक कोण होतं? गाडीचे चालक स्वतः जावेद ड्रायव्हर, वासराचे मालक छत्रपती संभाजीनगर. जावेद 3279 त्यांचं नाव आहे. बर बर बर. माझ्या नावाने ते फेमस आहे तिकडे. बर. आता तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी गटाला सेमीला गाडी मारली त्यावेळेस जावेद ड्रायव्हरचा अंदाज आला का तुम्हाला? गटाला मी ज्यावेळेस गाडी बघितली त्यावेळेस मला, मी म्हणण्यापेक्षा जे लोक होते गर्दी झालेली मैदानात, ती लोक सगळी सांगत होती की आज ही गाडी 1 नंबर करेल म्हणून. कारण गाडीला गटापासून सेमीला अंतर, गटाला अंतर आणि फायनलला पण अंतरच. म्हणजे सुट्टा निकाल घेतलं 3 फेऱ्या गाडीने. पण ज्यावेळेस सेमीला गाडी ज्यावेळेस फायनलसाठी पात्र झाली ना, हे बऱ्याच जणांसाठी अनपेक्षित होतं. हो, कारण सेमीला तसा थोडा टाईट होता. त्या सेमीत म्हणजे चांगल्याच गाड्या होत्या सगळ्या. त्याच्यात म्हणजे मी स्वतः निकाला होतो ना, मला सुद्धा तो अनपेक्षित निकाल होता. ज्यावेळेस 100 फूट राहील ना, की लक्षात आलं की देवा. आणि बसतोय देवा कसं, देवाला म्हणजे देवा तर आहेच, पण हे पण वासराने त्याला साथ दिली, गाडी जुगून पडली आणि गाडी चांगलीच पळती दोघांची. नाही म्हणजे दोघांच्या जुगूनच, फक्त ते माझ्या ओळखीचा देव असल्यामुळे मी देवाचं नाव घेतोय. देवा चर्चेत आहे, लहानपणापासून तुम्ही बघताय देवाला. देवा आदत असल्यापासून आपल्या दावणीला आहे आणि तो कायम राहील. बरं. आता हे देवा समजा देवासारखाच आहे, पण आता ही येडा लक्ष आहे का नाही, तर तो कसं काय? आता ही म्हणजे काय झालं माहिती आहे का, हा येडा लक्ष म्हणजे
ह्याला मैदानात आल्यावर काय कळत नाही, माणसं बिनसं काय कळत नाही, येड्यासारखा करतो आणि किती वाढायचं त्याला काहीच कळत नाही, नुसते माणसं बैल बावऱ्यागत करतो. त्यामुळे त्याचं नाव येडा लक्ष ह्या मैदानापासून पडले. होय का? हा बर. सगळे त्याला म्हणायचे येडा लक्ष. पुसेगावला येडा लक्ष सचिन 1 नंबर केलता ना, तसा ह्या जोडीने इतिहास घडवला आज इथं. होय ना. आणि खास तुमच्यासाठी तर नक्कीच इतिहास. इतिहास नक्कीच माझ्यासाठी. माझा पूर्ण संघर्ष आज देवाने नवीन वर्षात संपवला. बरं, आता आपल्याकडं रफिक भाई असते सुट्टीला, तर त्यांच्या फंडाला सुट्टीला कोण? गणेश चव्हाण गणेश होता. आपले ह्याचे सोनगावचे. आणि रफिक हा कायम माझ्याकडं म्हणजे गुलाला लांब होता तरी पण रफिक माझ्यासोबतच होता. आज बी रफिक 1 नंबर केला माझ्यासोबतच आहे. बरं, आता मला सांगा पुढं धरायला कोण असतं? आणि माझ्या मते फायनलला गाडी थोडीशी लांब गेली का पळत? आता तुम्हाला सांगू का ह्याच्यामध्ये आहे का नाही, सगळीच आमचा SK ड्रायव्हर निमसाखरचा नियोजनाचा बादशाह. सगळ्यात म्हणजे आतापर्यंतचा देवाचा इतिहास जर बघायचं गेलं तर खरा देवा घडवला SK ड्रायव्हर निमसाखर. बरं. ह्यांच्याच हाताखाली देवा घडला. देवाला गुलालात बी त्यांनीच आणलं त्यांच्या नियोजनाने. आज त्यांच्याच नाव आम्ही गाडी पळवली, त्यांच्याच पावतीवरती गाडीने नशीब आजमावलं, 1 नंबर केला. त्यांनी आयुष्यभर देवाची साथ सोडले. ते मला म्हणले बरीच तुम्ही बाह्य मैदान केली, पण मी म्हणतो म्हणून तुम्ही देवाचं नियोजन चांगल्या बैलात करा. आज चांगल्या वासरामध्ये नियोजन केल्यावर त्याचं फळ आपल्याला दिसलंय. बरोबर. म्हणजे तुमच्या डोक्यात विचाराला पण त्याचबरोबर SKची साथ लागली की आपल्याला देवासाठी नियोजन करायला पाहिजे. हा, आणि त्यात आमची ही जी सगळी मित्रमंडळी आहे ह्याच्यामध्ये आमचा अनिकेत नेटके असेल, प्रशांत पोतन असेल, राघू वाघ असतील, ही सगळीच माझी सगळी जवळची मित्र, इंद्रनील असतील, ह्यांनी सगळ्यांनीच आज त्यांचा मोलाचा वाटा या गुलालामध्ये 1 नंबरमध्ये सगळ्या मित्र परिवाराचा. आता अनेक टीम मोठी आहे पण आज इथं मैदानात ही उपस्थित आहेत एवढी लोक. हो, सगळी बैला बरोबर असतात कायम. देवा गुलाला असू नसू देवाला जीव लावणारी बरीच मंडळी आहेत निमसाखरेची. आता आमचे SK हे पण SKच आहेत, त्यांचा पण म्हणजे भरपूर सपोर्ट असतो देवाला. आता नवीन वर्षाची 2026ची सुरुवात, आजचा आता 15 दिवस झालं, पण नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी आणि गुलालाने झाली. गुलालाने आम्हाला गुलालाचीच आशा होती, पण बैलाने आज आम्हाला 1 नंबर केल्यामुळं सगळी स्वप्न आमची पूर्ण झाली. आज नवीन वर्षाचा त्याने गुलाल पण दिला, मैदानात इज्जत बी राखली गावच्या आणि 1 नंबर बी केला. आणि आता मात्र पायऱ्यासाठी अडचणी येणार नाही 100%. आता अडचण कशी येईल? 1 नंबर केला. आज सगळे फायनलला चांगलीच नंदी होते सगळे पळणारे, म्हणजे सगळे टॉपचीच पळणार आहेत. कंटिन्यू 1 नंबर 2 नंबर मध्ये राहणारी सगळी बैल होती. आज त्याच्यामध्ये आपण 1 नंबर केला. मी मगाशी बघितलं तुम्ही फोन केला होता त्यावेळेस फक्त म्हणला 1 नंबर केला, म्हणजे कोणाचा फोन होता माहित नव्हता. त्यावेळेस तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? घरच्यांना आनंद झाला, कारण काय आता घरच्यांचं म्हणायला गेलं तर अक्षरशः हा नाद बंद करण्याच्या वेळेवर मी होतो. कारण घरच्यांनी मला इतका त्रास दिलाय. घरची सगळी म्हणायची तू रोज मैदानाला जातोय, रोज गटाला मार खातोय, काय रोजच आम्हाला गटाला मार खाणं म्हणजे आमच्यासाठी काही नवीन नाही. पण आज घरच्यांना मी दाखवलं, त्यांना मी फोनवर एवढं पण बोललो की ह्या गोष्टीमध्ये बैलगाडा शर्यतीत आपल्याला संयम ठेवावाच लागतो. ह्याच्यामध्ये तुमच्याकडं पैसा असला, सगळी माणसं असली तरी ह्याच्यामध्ये गुलाल लवकर लागत नाही. आज ते म्हणले संयम ठेवला, बैलाने 1 नंबर केला. ते आवर्जून म्हणत होते घरी बैल घेऊन या, बैलाची पूजा करू. आज घरचे पण खुश झाले. आता पुढच्या मैदानात जायसाठी विरोध होणार नाही. हा, पुढच्या मैदानात आमचा रस्ता क्लिअर झालाय आता. आहे ना? बरोबर. SK काय सांगतील देवाविषयी? देवा म्हणजे ह्या पतीचा बादशाह. बैलाने माझं एवढं नाव केलंय. मागच्या वेळेस मैदान झालं, पांडादाजीचा सुंदर आणि देवा पळाला, निम्म्यातनं एकटा उभा राहून आलेलो. तेव्हा बैल म्हणजे सुट्टा निकाल घेतला होता त्यावेळेस, म्हणजे 5-6 टांगे बैल डावीने घालून बैलाने मला फसवलं नाही. तिथनं निम्म्यापासून उभा राहून बैल घेऊन आलो. बैलाला ह्या पाठीला आलं, आम्हाला काळजी राहत नाही की सगळ्यात जास्त म्हणजे स्वतःच्या नंदीवर जेवढा जीव नाही तेवढा ह्या देवावरती SK ड्रायव्हरचा जीव आहे. आणि सगळ्यात आमच्या जवळचे मित्र 3279 नाव नाही घेतलं तरी चालतंय, फक्त 3279 नंबर. जावेद भाई त्यांना लगेच लक्ष देतं की बाबा जावेद दूरकरी, छत्रपती संभाजीनगरचा बादशाह, आणि त्यांचं जोडीदार आमचे राहीलबाई यांनी पण एकदम आमच्या शब्दाला मान देऊन आज ते नंदी जवळजवळ 300-400 किलोमीटरवरून इथं घेऊन आले. आपल्यासाठी त्यांनी पायरा केला. आज 1 नंबरातला बैल कोण कोणाला देत नाही, पण त्यांनी माझ्यासाठी माझा शब्द राखून त्यांनी बैल आणला. आम्ही त्यांचं कधीच उपकार विसरणार नाही. तुम्ही जे इतक्या दिवस तिकडे संबंध जपले, हो, त्याचं फळ म्हणायचं. हा, संबंध जपले. ह्यांची माझी ओळख नव्हती, काही लोकांमुळे माझी ओळख झाली, पण आज ती लोक माझ्यापाशी नाहीत, पण ह्या माणसाने माझ्या साथ नाही सोडली. हा, बरोबर. त्याचबरोबर आता मला सांगा तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर बोलता द्या, कारण काय आता पायऱ्यासाठी बऱ्याच जणांचा फोन येणार. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर कॉन्टॅक्ट नंबर 70
70-57-00-1538. परत एकदा सांगा. 70-57-00-1538. मित्र देवासाठी असेल, येडा लक्षासाठी असेल, तुम्ही अक्षय भाईला फोन करू शकता. बरं जाता ज्यावेळी बाई काय सांगाल किंवा कोण बोलणार अजून येडा लक्षाविषयी, त्याचं कसं सुट्टीला कसं आहे, पळ कसं आहे, काय सुट्टी तुम्ही आता येडा लक्षात तुम्हाला त्याला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा कसा येडा फिरतो. बैलच येडा आहे तो. येडा म्हणजे फक्त त्याचं उभं राहणं, बसणं, उठणं येड आहे, पण पळ एकदम शहाण्या बैलासारखा त्याचा आहे. सुट्टीला त्रास देत नाही. होय का? हा, एकाच माणसावर सुटतो बैल. एका माणसा उभा राहतो बैल. एकच माणसं सुट्ट खोटं करतो. असताना म्हणल्यावर पुढे झालेलं तर अजून शहाणा होईल. ते दोन्ही नंदी देवरूपी बैल आहेत. खाली आम्हाला अजिबात त्रास दिला नाही उभा राहायला. एकदम व्यवस्थित सुट्टीला उभा राहिली दोन्ही पण. बरं असे हे देवरूपी बैल आणि तुम्हाला ही सगळी लाभलेली देवरूपी टीम, एक साथीदारामध्ये टीम आहे का नाही, सगळे देवरूपीच असं प्रत्येकाचा आशीर्वाद असतो. हो, आणि हा आशीर्वाद तुम्हाला कायम राहू. आणि आता वर्षाची सुरुवात 1 नंबरच्या गुलाला झाली आणि असा तुमच्या सगळ्या टीमवर कंटिन्यू मैदानात गुलाल पाहिजे तुमच्या बैलांना आणि तुम्हाला. हे एक आमच्याकडून शुभेच्छा असतील. अजून एक बरं का, आमचे जवळचे सगळ्यात सहकारी छोटू दूरकरी, छत्रपती संभाजीनगर, बरोबर. ते सध्या आता आजार आहेत. त्यांच्या पायाला थोडीशी इजा झालेली आहे, त्याच्यामुळं ते काही येऊ शकले नाहीत. त्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ह्या पायऱ्यामध्ये. त्यांनीच हा पायरा केला होता, घडवून आणला. जावेद भाई आणि छोटू भाईंनी ठरवून पायरा केला. आज त्यांनी पायरा केल्यानंतर गाडीने 1 नंबर केला. त्यांनी अगोदर सांगितलं होतं की ही गाडी 1 नंबर करेल. ते छोटू दुरकरींचा अनुभवाचं बोलायचे. हा, छोटू दूरकरी ही म्हणजे आमचं गुरुच मानायचं. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगून 1 नंबर करणारा व्यक्ती आहे. ठीक आहे, आज नाहीत पण प्रत्येक वेळेस मैदानात इथं असल्यानंतर असते. 100% एक करतात. आणि आज त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे, थोडं फ्रॅक्चर झालेला आहे पाय, त्यामुळे ते आले नाहीत. नाहीतर आज ते पण असते इथं उपस्थित. होय ना. छोटू दुरकरींचे बी अभिनंदन आणि आभार तुमच्या टीमकडून. तर असे कंटिन्यू बोलत राहा. सगळेच आमचे तसे बघायला गेलं तर आमचे बरेच अण्णा ड्रायव्हर रेवतचे, परत छोटू ड्रायव्हर माळेगावचे, हे सगळ्यांची आमची एक टीम आहे. आणि ह्याच्यामध्ये या टीममध्ये सगळे एकमेकाला आम्हाला पहिऱ्याला अडचण येऊन देत नाहीत, सहकार्य करतात. परत आमचा गणेश चव्हाण असेल, रफिक असेल, सगळ्यांनी एक जीवाने आम्ही काम केल्यामुळं हा गुलाला आम्हाला पात्र झालेला आहे. एकदम बरोबर. त्याचबरोबर अक्षय भैया, मी आता एकदा 2-2-2.5 वर्षापासून तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणले का आपण देवाची मुलाखत घेऊ. तेव्हा तुम्ही काय म्हणला, तात्या काय गुलाब सारखा हुडकवून देतोय, कुठं क्वार्टर राहतोय, कुठं तरी आपण खालच्या नंबरात राहतोय, आणि कशी घ्यायची मुलाखत. बरोबर. तर ते देवाने आज ती वेळ आणून दिली की 1 नंबर झाला आणि मुलाखत झाली. त्याने काय साध्य करून दाखवलं की तुम्ही मला डायरेक्ट उजेडात आणू नका, मी स्वतः माझं नाव करून उजेडात येतो, मग तुम्ही माझी मुलाखत घ्या. त्याने आज सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचं नाव देवा आहे आणि तो देवासारखाच आहे. आणि हे देवासारखी त्याची साथ तुम्हाला पाहिजे, म्हणजे राहणार आहे. आणि त्याचबरोबर आता देव आहे का नाही, इतर तुमचे नंदी सुद्धा निश्चित उजेडात येणार देवामुळं, 100% येणार. आणि हे बघा तुम्ही आता तुम्हाला एवढ्या 1-2 महिन्यात कळेल की इतर नंदी सुद्धा चर्चेत चालू होईल. आदत वयामध्ये सुलतान म्हणून आपला बैल होता, तो आपण घेतला होता छत्रपती संभाजीनगर मधून. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत गाडी न बांधता कुठलाच नंदी त्यावर टिकला ना त्या बैलावर. पण देवा असा एक खोंड होता आपला देवा की प्रत्येक मैदानामध्ये गाडी न बांधता त्या बैलाबरोबर पळून त्याने गुलाल घेतले होते आदतमध्ये. पण काय कालांतराने आमचा गुलाल गेला, त्याच्यावरती आदतच्या नंतर आज बैल इतक्या दिवसात 1 नंबरातच आला डायरेक्ट. बरं, आता दावणीला असलेल्या फक्त नंदींची नावं सांगा मला. आता आपल्या दावणीला देवा 1 नंबरला आहे, हिंद केसरी शिव आहे. शिव आता जावेद भाईकडे तिकडं संभाजीनगरला आहे. बरं. आणि दुसरा एक डायमंड म्हणून आमच्या एसकीने एक नवीन आपल्याला खरेदी करून दिलेले आहे निमसाखरमधून. आदत किंग डायमंड म्हणून घरी आहे वासरात. असं आहे. मग ठीक आहे, इतर बी आता तुमच्या गुलाला येतील. शुभेच्छा. काय म्हणायचं जबाबदार तुम्हाला? बस ठीक आहे, ह्या शुभेच्छा असतील. आणि आता आपण इथं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.